तर सगळ्या सर्वसामान्यांच्या इच्छेखातर मी आलो. आल्यानंतर एकूण नाशिकमधल्या याचा जर सूर बघितला तर माध्यमासहित सगळ्यांना असं वाटत होतं की याच्यामध्ये मी कुठेतरी पुढाकार घ्यावा. आता त्यावेळी मला जर सांगितलं असतं की तुम्ही राजकीय व्यक्ती आहात, तुम्ही यात नाही आलं पाहिजे, तर माझी अजूनही काही हरकत नाही. अजूनही जर मला सांगितलं गेलं तर तुम्ही राजकीय व्यक्ती आहात, तुम्ही बाजूला राहिलं पाहिजे, आम्ही हे आंदोलन हाताळायला समर्थ आहे, तर माझी काही हरकत नाही. लक्षात घ्या, मी देश पातळीवर जे काही करायला चाललंय त्यात मला उलट जास्त वेळ मला मिळेल. मी त्या पद्धतीने माझं काम करत राहीन. काही सदस्य नाराज आहेत. नाही सदस्य, आणि त्यांनी येऊन सांगावं ना इथं बैठकीत. आज त्यांना बोलवलं नाही. 40-45 संघटना आहेत. त्यांचं तेच म्हणणं की त्यांना बोलवलंच नाही, त्यांना बैठकीला बोलवलंच नाही. आणि कुठल्या बैठकीला गेले असतील निरोप? ते अजित नवलेंना विचारा तुम्ही. आता ते हिरवेगोळ्या पक्षाचे अजित नवले कम्युनिस्ट, आम्ही संघटनेवाले, आता सगळ्यांनी मिळून कुणावर तरी एकावर जबाबदारी दिली असेल तर त्यानं काय, मी तुम्हाला आता सांगितलं मी राज्याबाहेर होतो 2 दिवस, मला काहीच माहित नाही यातलं. आणि मग तुम्ही जर का माध्यमातून तुम्हाला जर का चळवळ मोडायची असेल तर खुशाल मोडून टाका, माझं काही म्हणणं नाही.